शेतकरी मित्रांनो, पावसाबद्दल अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। बातमी आता समोर येऊन जून महिन्याचा पावसाचे 2 महिना मोठा खंड पडू शकतो। पाऊस 2 महिने आता विश्रांती घेणार असल्याची हवामान विभागाने सांगितले आहे। जून महिना कोरडा दुष्काळ पडला आहे। या 12 जिल्ह्यातला आता कोरडा दुष्काळाचा सामना हा करावा लागणार आहे। अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रातील मान्सून इथं लांबणीवर पडण्याची शक्यता इथं समोर आली आहे मित्रांनो। आता पावसासंदर्भातील सगळ्या मोठ्या ब्रेकिंग समोर आली आहे। सावधान, मान्सून पाऊस लांबणार। 12 जिल्ह्यामध्ये पाऊस कायमचा बंद। जिल्हे व गावांची नावे आता ही तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही या ठिकाणी जिल्हे व गावांची नावे जाणून घ्या। हवामान खात्याने गंभीर असा इशारा आलेला आहे। तुम्ही जर पेरणी करायचा विचार करत असाल तर सावध व्हा, कारण की ह्या 12 जिल्ह्याचा पाऊस आता मोठा खंड पडणार आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे पावसाची खूप वाट पाहावं लागणार आहे आणि त्याची कोणते ते गावे असणार आहे, तालुके असणार आहे, त्या ठिकाणी सर्वात जास्त पावसाचा खंड पडणार आहे याची सविस्तर यादी हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। आता पाऊस विश्रांती घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आता पाऊस ही मोठी विश्रांती घेणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आता इथं जसं की तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांची परीक्षा पाहणार आहे। पाऊस आता खूप दिवस इथं सुट्टीवर जाणार आहे असल्याचं समजलं आहे। अरबी समुद्रामध्ये एक वेळीच इथं वातावरणाची निर्मिती झालेली आहे। अरबी समुद्रामध्ये एक विशेष गोष्ट या ठिकाणी घडून असून इथं जागेवर आलेली आहे मित्रांनो। इथं फटका महाराष्ट्रातील सहित आणखी 2 राज्यातील या ठिकाणी बसणार आहे। यामध्ये सर्वात जास्त 12 जिल्ह्याची परिस्थिती वाईट होण्याची शक्यता इथे दिसून आलेली आहे मित्रांनो। त्याचबरोबर इथं पाकिस्तानमधून तसेच अफगाणिस्तानमधून कोरडे वारे आता वाहून येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या मान्सूनवर त्याचे विशेष बदल या ठिकाणी घडणार आहे मित्रांनो। पावसामध्ये आता चक्का इथं सुट्टीवर जाणार आहे असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। पावसाची इथं शक्यता खूप कमी असल्याची त्या ठिकाणी माहिती येत आहे मित्रांनो। आता 12 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने देखील चिंता व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांची आता काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहणे अतिशय गरजेचे असणार आहे, कारण की जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। यातले कोणते गाव, कोणते तालुके या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे। या ठिकाणी पाऊस आता खूप दिवस बंद राहणार आहे, म्हणजेच आता 2 महिने पाऊस या सुट्टीवर जाणार आहे असल्याचं इथं या जिल्ह्यांच्या मध्ये आता सावध होण्याची इथं शक्यता असणाऱ्या शेतकरी पेरणीसाठी घाई करू नका, आता इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तसेच असे काही जिल्हे सुद्धा आहेत जिथे ज्यामध्ये जे काही अवकाळी पाऊस आता सुरू आहे तर यापुढे सुरू राहणार नाही। काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट सुद्धा देण्याचा इथं जसं की इशारा देण्यात आला आहे। काही जिल्ह्यांमध्ये अजूनही येलो अलर्ट आहे, अजूनही या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक समजून घ्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस इथं जसं की कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस खंड पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वरून जसं की राज्य विश्रांतीवर जाणार आहे त्या जसं की पाऊस येणार नाही, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे मित्रांनो। आता मान्सून अवकाळी पावसाचे जसे की ट्रेलर दाखवला, मान्सून आधीच काही ठिकाणी इथं धरण भरलेलं आहेत मित्रांनो। जसं की तब्बल 107 वर्षाचा इथं विक्रम यावर्षी पावसाचे इथं मोडला, कारण जो काही मान्सून आहे त्या जसं की जवळपास 15 दिवस आधीच दाखल झालेला आहे। त्यामुळे इथं महाराष्ट्रभर एक अंदाजच इथं वातावरणाचा होत आहे, पण काही ठिकाणी अगदी नुकसानदायक हा पाऊस ठरलेला आहे। पण आता हा पाऊस डायरेक्ट इथं गायब होण्याची शक्यता 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना इथं बसणार आहे। आता पाऊस इथं जसं की कायमस्वरूपी बंद होणार की अशी चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे। अशी परिस्थिती, अशा काही गोष्टी आता अरबी समुद्रामध्ये घडत आहेत, ज्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान कडून जे काही जसं की वारी वाहत आहे त्यामुळे आता खूप धक्कादायक बदल या ठिकाणी होणार आहे। आता पहा जसं की त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील केव्हा पाऊस बंद होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील पाऊस सर्वात जास्त सुट्टीवर जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस जास्त इथं थैमान घालणार, संपूर्ण सविस्तर माहिती हे तुम्हाला देणार आहे। महाराष्ट्राचा पाऊस आता तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही, जसं की पाहावं लागणार आहे मित्रांनो, आणि भरपूरशे शेतकऱ्यांना इथं पाहावं देखील लागणार नाही। नेमका अवकाळी पाऊस बंद झाला की मान्सून पाऊस इथं नेहमीप्रमाणे सुरू होत असतो, पण आता अशी उशीर होणार आहे। कोणते ते 10 जिल्हे आहे, कोणते ते 12 जिल्हे असणार आहे, कोणते ते गाव असणार आहे, पाऊस लेट येणार आहे, पाऊस काय कोणत्या जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट बंद होणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। आता पूर परिस्थिती निर्माण झालेली का असे काही ठिकाण तुम्ही बघती असेल, काही
जसं की जिल्ह्यांमध्ये शेती असतील, रस्ते असतील, काही शेत जसे की पाण्याखाली देखील गेलेली आहे. मग हा जो पाऊस होता, शेतकरी प्रतीक्षा करत होते की इथं जसं की वारसा कधी येईल, कधी शेतीच्या कामाला वेळ मिळेल. पण आता जसं की वापसा हा बऱ्याचपैकी झाला आहे. बऱ्याचपैकी ते विदर्भ असेल, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असेल, मध्य महाराष्ट्राचा काही भाग असेल, तर त्या ठिकाणी अजूनही पाऊस आहे. तो जसं की धुमकूळ घालणार आहे. आता कोणत्या ठिकाणी पाऊस अजून जास्त सुरू राहणार आहे, जसं की बरेच शेतकरी आता म्हणतात की आमच्याकडे पाऊस आलेला नाही, बारिश झालेली नाही. तर जसं की आमच्याकडे पाऊस बंद झालेला आहे, तर तो पाऊस कधीपर्यंत बंद होईल? आणि जसे की काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी पाऊस आता एकदा बंद झाला की आता अजिबात पावसाची या ठिकाणी थेंबही पाहणार नाही, थेंबही तुम्हाला पाहायला मिळणार नाही, थेंबही तुमच्या ठिकाणी पडणार नाही. आता बघा, गेल्या 107 जसं की वर्षाच्या इथं सगळ्यात मोठा पाऊस मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे. यामुळे जसं की सगळ्यात मोठा फटका मुंबईमध्ये, रायगडमध्ये, रत्नागिरीसारख्या इथं भागांमध्ये घडला. आता तुम्ही बघते असेल की जसं की किनारपट्टी लगतेच जिल्हे आहे, तर त्यामध्ये जसं की सर्वात पाऊस पडल्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे. आता रस्त्यावर पाणी जसं की सतत, काही रस्त्यावर इतकं पाणी साचलं की वाहन जायला सुद्धा इथं प्रॉब्लेम होत आहेत. याचप्रमाणे काही काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्या ठिकाणी जसं की धरणावर इथं फुटकेही झालेली आहे. तर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे बघा, इथं शेतकरी मित्रांनो, जसं की कोरडे हवा इथून तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. तर कोरडे हवा संदर्भात देखील तुम्हाला इथे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो. कारण की बघा, ज्यावेळेस कोरडे वारे आणि ओले वारे याची जसं की मिक्सिंग होते, तर ते ओल्या वाऱ्यातून कोरड्या वाऱ्यामध्ये ते बऱ्याच इथं जसं की बाष्पाचं इथं ट्रान्सफर होऊन जातं, ते वारे पुढे सरकले आहे. म्हणजेच आता काय झालं की जसं की हर वेळेस जसं की बापचेचा महिना इथं लागलेला आहे, कमी झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर जसं की कोरडी हवा इथून पुढे तुम्हाला दिसणार आहे. आणि ज्या ज्या भागामधून ही कोरडी हवा जाईल, तितक्या तितक्या पाऊस या ठिकाणी कदाचित इथं बंद होणार आहे. आणि आता त्यानंतर बघा, 12 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा याचा इफेक्ट होणार आहे. तर त्या ठिकाणी आता बघा, अवकाळी पाऊस जसं की हा संपलेला आहे, पण आता ते कोणते जिल्हे असणार आहेत ज्या आहेत जिथे पाऊस आता हळूहळू बंद झालेला जाणवेल. तर पहा, आता संपूर्ण महाराष्ट्रभरात पावसाला खंड पडणार आहे. पण जसं की त्याच्यामध्ये इथं मराठवाड्यामध्ये काही जिल्हे असतील, तर त्या ठिकाणी पुढील येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाऊस तुम्हाला बंद झालेला त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुण्यामध्ये देखील पाऊस हा जसं की जाणवेल. त्यानंतर काही जिल्हे असे आहेत की जिथे तुम्हाला उत्तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, तसं की जळगाव असेल, तर तिथे अजूनही एवढा काही फारसा पाऊस झालेला नाही. पण तिथे या ठिकाणी 2 ते 3 दिवसांमध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. आता त्यानंतर बघा, पाऊस ह्या जसं की थोडासा त्या ठिकाणी थांबणार आहे. तर हा जसं की पाऊस आहे, तर मग आता त्या ठिकाणी हवामान विभागाचं जसं की काय सांगितलेलं आहे, तर बघा, साधारणपणे 1-5 ते जसं की 6 जून नंतर तुम्हाला जसं की पुन्हा एकदा पावसाची इथं सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळेल टप्प्याटप्प्याने. आता हा काय आहे की अवकाळी पावसासारखं पूर्ण महाराष्ट्र जसं की व्यापणार नाही, पण टप्प्याटप्प्याने हळूहळू मान्सूनचे वारे जसं की पूर्ववत होतील, तर ढगांची परिस्थिती पूर्ववत होईल, तर आणि पाऊस पुन्हा एकदा सुरू होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आता थोडीशी वाटही पाहावं लागणार आहे. नक्कीच पुन्हा जसं की एकदा 5 जूनला हवामान आता जसं की वाढावा येणार आहे आणि वाढावा घेणार आहे हवामान. तर अशा प्रकारे इथं अंदाज देखील लावला जात आहे. आणि असा वाढावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी काही सूचना देखील, आता या सूचना आम्ही परत एकदा तुम्हाला या चॅनलवरती देऊ. तर जसं की चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न देखील करू. परंतु अशा प्रकारचे तुम्हाला मान्सून संदर्भात आणि शेती संदर्भात मी माहिती सांगितली मित्रांनो, की पेरणी कधी करायची, जसं की पेरणीचा निर्णय कधी घेऊ शकता. तर अशा संदर्भात जसं की मान्सूनचा एक नवीन अपडेट येईल, तर तुम्हाला या चॅनलवरती सगळ्यात आधी पाहायला मिळणार आहे. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.